दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून प्रकाश झोतात न राहता समाज उपयोगी कार्य करणाऱ्या महिला आणि युवकांचा सत्कार करणं हे लायन्स क्लब आपलं कर्तव्य समजतं, असं प्रतिपादन प्रांतपाल ॲडव्होकेट एम के पाटील यांनी लायन्स क्लब सोलापूर मेट्रोच्या अधिकृत भेटीदरम्यान IMA हॉल येथे आयोजित स्त्रीरत्न आणि युवारत्न पुरस्कार समारंभात केला। यावेळी मंचावर प्रांत सचिव लायन डॉक्टर अभिजित जोशी, प्रांत खजिनदार महेश नळे, माजी प्रांतपाल डॉक्टर व्यंकटेश यजुर्वेदी, लायन्स क्लब मेट्रोच्या अध्यक्षा शलाका कुलकर्णी, क्षेत्रीय अधिकारी किरण कुलकर्णी, क्लब सचिव विश्वनाथ आमणे, क्लब खजिनदार रजिया शेख आदी उपस्थित होते। यावेळी महिला दिनानिमित्त राजेश्वरी भादुले, अर्चना सलवारू, प्राचार्य कीर्ती भोसले, अश्विनी तडवळकर, प्रमिला चोरगी यांचा स्त्रीरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। युवा क्षेत्रामध्ये युवकांच्या उन्नतीसाठी रोजगार निर्मिती क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकारी कृष्णात पाटील आणि युवराज बाळगे यांना युवारत्न पुरस्कार देण्यात आला। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या वीर तपस्वी इंग्लिश मीडियम प्रशालेला सर्वांग सुंदर पुरस्कार देण्यात आला। कला क्षेत्रामध्ये गायन संस्कृती जोपासणाऱ्या रसिका कुलकर्णी आणि सानिका कुलकर्णी यांच्या स्वर ध्यास संगीत विद्यालयास आदर्श कला मंदिर पुरस्कार देण्यात आला। याशिवाय मराठी भाषा दिन आणि विज्ञान दिन या निमित्तानं घेण्यात आलेल्या शैक्षणिक तक्ता स्पर्धेमध्ये यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आली। या पुरस्काराचा वार्षिक कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित करण्यासाठी लायन महबूब शेख, सुरेश कुलकर्णी, सुनीता कुलकर्णी, निशिकांत वड्डेपल्ली, ममता वड्डेपल्ली, सुजाता आमणे, सोमनाथ पवार, श्रीमती वैशाली ताटी, लव राठी, मनोज देवकर यांनी परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन लायन रकीब खान यांनी केलं। दोन चेअरमन आहेत ते डॉक्टर किरण कुलकर्णी सर, त्याचे उपस्थित कॅबिनेट सेक्रेटरी डॉक्टर अभिजित जोशी, कॅबिनेट ट्रेझरर लायन महेश नळे, आता पार्टिसिपेट डॉक्टर व्यंकटेश यजुर्वेदी, इथं असलेले दोन चेअरमन लायन नंदिनी मॅडम, सारंगी, या क्लबचे सर्व माजी अध्यक्ष, तर सन्मानित सदस्य, ज्यांचा आता सत्कार झालेला आहे ते 30 पोस्टर, विज्ञान दिन, राज्यभाषा स्पर्धा, विद्यार्थी राष्ट्रीय जलतरण स्पर्धा विजेते, आदर्श कला मंदिर विजेते, सर्वांग सुंदर विद्या मंदिर विजेते, स्त्रीरत्न पुरस्कार, युवारत्न पुरस्कार यावेळेस पुरस्कार दिलेले आहेत। ते नावं घ्या, खूप नावं आज बघितलो, नाव घेऊ शकत नाही। प्रथम आपल्या सोलापूर मेट्रो यांच्या वतीने आज DJ विजय म्हणजे प्रांतपाल अधिकृत भेटीसाठी आलो आहे। प्रथम या क्लबचं आपण सर्वांवर अभिनंदन करू। लहानपणापासून रंगभूमीवर 49 नाटकात एकांकिकेत काम केलेलं आहे। बॉलिवूड डायरेक्टर एजाज अहमद यांच्या रामगढ़ की कॉमेडी या वेब सिरीज मध्ये रेश्मा मौसी या प्रमुख भूमिकेत काम केलेले आहे, ज्याचे 6 एपिसोड YouTubeला रिलीज झालेले आहेत। डाग, मंतरलेले चक्र, इसे गांधी नहीं पता या लघुचित्रपटामध्ये त्यांनी काम केलेले आहे। 2018 साली ॲटलास फॅशन मॉलच्या जाहिरातीत सुद्धा त्यांनी काम केलेले आहे। 4 डिसेंबर 2024 ला झालेल्या राज्यस्तरीय नाटकात शब्दातले चांदणे या नाटकातील सावित्री देशमुख या प्रमुख भूमिकेसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट अभिनय प्रमाणपत्र जाहीर झालेले आहे। 16 फेब्रुवारी 2025 रोजी बुलढाणा फिल्म सोसायटीचा राष्ट्रीय कला गौरव पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त झालेला आहे। अशा या कलावंतांना लायन्स क्लब ऑफ सोलापूर मेट्रोतर्फे पुरस्कार देण्यात आम्हाला खूप आनंद होत आहे। या स्त्रीरत्नास पुढील सामाजिक कार्यासाठी, सार्वजनिक उन्नतीसाठी लायन क्लब ऑफ सोलापूर मेट्रो हार्दिक शुभेच्छा व आवश्यक सहकार्याची ग्वाही। डीजी फंड आणि FCI फंड जो आहे तो इंटरनॅशनल लायन्सला प्रत्येक लोकल क्लब तर्फे दिला जातो आणि इंटरनॅशनल लायन जेव्हा जागतिक स्तरावर फार मोठ्या आपत्ती येतात, पूरग्रस्त येतं की युद्ध किंवा अनेक पीडित असतात किंवा कुंभारीला जो काही भूकंप झाला होता तेव्हा सर्वात प्रथम इंटरनॅशनल लायन्स त्या ठिकाणी पोहोचलं होतं।
सर्व प्रकारची मदत घेऊन. त्यामुळे हा जो फंड आहे हे टोकन आहे. या पद्धतीने आपले फंड्स इंटरनॅशनल आणि मल्टिपल जे इंडियामधला लायन्स क्लब आहे त्यांच्याकडे पोहोचतो आणि फार मोठ्या प्रमाणावर समाजामध्ये आपत्ती शैक्षणिक लायन्स क्लब त्या ठिकाणी धावून जातं. तेव्हा कृपा करून आता माझ्या लायन्स क्लबसाठी आपण सर्वांनी टाळ्या वाजवा. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस. न्यूज प्लस बरंच काही.